एक गोष्ट गेल्या काही दिवसात राजकारणात सगळ्यांना महाराष्ट्राला दिसते ती ही आहे की तुमचा स्ट्राईक रेट आम्ही लोकसभेला बघितला, तुमचा विधानसभेला स्ट्राईक रेट बघितला, आम्ही तुमचा स्ट्राईक रेट नगरपंचायतीमध्ये सुद्धा पाहिला. ह्या तुमच्या स्ट्राईक रेटनं तुमच्या मित्रांच्या मनात काही अस्वस्थता निर्माण झाली आहे का? आता त्यांच्या मनामध्ये मी गेलेलो नाही. खरं म्हणजे असं वाटण्याचं काहीच कारण नाही. शेवटी मी मगाशीच सांगितलं, आमचा जे गठबंधन आहे, आमची जी युती आहे ही विचारधारेवर झालेली आहे. आणि मला तुमची आणि भाजपची मला कधी वाटत नाही असं की बघा, शिवसेना मोठी होईल तेव्हा त्यांचा NDAतला पार्टनर मोठा होतो ना. एक शेवटी आम्हाला कोणाला मदत करणार, ते कोणाला मदत करणार, ते आम्हाला मदत करणार, आम्ही त्यांना मदत करणार. केंद्रात देखील आम्ही आहोत, राज्यात देखील आम्ही आहोत. त्यामुळे आणि मोदी साहेब आहेत, आपल्या देशाचं नेतृत्व करतात, त्यांना पण NDA मजबूत करायची आहे. NDA जे आहे त्यांच्या जे काही बोलण्यातून आम्हाला दरवेळेला जेव्हा एक बैठक घेतात तेव्हा त्यांना NDA मजबूत करायची आहे, त्याच्यावर त्यांनी फोकस. पण मग असं आहे का, दिल्लीतल्या नेतृत्वाला NDA मजबूत करायचं, पण स्थानिक पातळीवर काहीतरी वेगळा विचार आहे? मी थेट विचारतो, अंबरनाथबद्दल मी विचारणार. बघा, अंबरनाथबद्दल जे काही झालं ती मी पण वाचलं असेल तुम्ही? वाचलं नाही, मी ऐकलं पण ते चुकीचं झालं. मग मी मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं, ते म्हणाले माझ्या अपरोक्ष झालं पण आपण दुरुस्त करू. बरोबर. तर त्या ती जे काही झालं नाही तसं दुरुस्त नाही झालं नाही, पण आम्ही दुरुस्त केलं ना. तुम्ही दुरुस्त केलं. दुरुस्त म्हणजे कायमस्वरूपी दुरुस्त केलं. पण हे सगळं असताना तुम्ही एकीकडे राष्ट्रवादी तुमच्याशी स्पर्धा करतोय, एकीकडे भाजपची पण स्पर्धा चालू आहे. एक प्रादेशिक पक्ष म्हणून, प्रादेशिक आवाज म्हणून, शिवसेना पक्ष म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुमचं अस्तित्व त्या अर्थाने टिकून राहील किंवा त्यासाठी तुम्हाला अधिक जास्ती काहीतरी प्रयत्न करावे लागतील येणाऱ्या काळात? बघा, शेवटी भारतीय जनता पक्ष आमचा युतीतला पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. आणि आज अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे मला वाटतं की आता ज्या निवडणुका झाल्या राज्याच्या, त्याच्यामध्ये त्यांनी NDAला म्हणजे मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्याही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मोदी साहेब बोलतात त्यावेळी एक जाणवतं की आता त्या NDAला ताकद द्यायची आहे, NDAच्या मित्रपक्षांनाही ताकद द्यायची आहे, त्यांनाही मदत करायची आहे. श्रीकांत शिंदेला तर ऑपरेशन सिंदूरनंतर एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म दिलं, त्यांनी अनेक डेलिगेशन गेले, त्याचा लीड करायला दिला. प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करतात शिवसेनेला. हा त्यांचा मोठेपणा आहे ना. त्यामुळे असं चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या कामावर आपला भरोसा असला पाहिजे.